आपल्याकडून बक्षीस आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज विनोद बजागेसाठी. विनोदकडे अनुभव आहे आणि अनुभव ही गुरुकिल्ली असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आपल्या आयुष्यामध्ये अनेक उतार चढाव येत असतात आणि त्याच्यातून आपल्याला जो अनुभव मिळतो ना तो आपल्या शिदोरीला असेल आणि आपण जर त्याचा प्रॉपरली वापर केला मित्रांनो तर आपण जीवन असो किंवा कुठलाही खेळ असो त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि यशस्वी होण्यासाठी आपण कोणी आपल्याला रोखू शकत नाही. तो प्रयत्न इथे करेल का विनोद बजागे? पण तो समोर सुद्धा केपी आहे, त्याच्याकडे सुद्धा अनुभव ठासून भरलाय. पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता केपीने. लाऊड अपील अगदी एसटीच्या मागून करत असताना एसटी रक्षक सन्मानी आमचे गणेश दादा बजागेने यांनी बनवलेला संघ जय सावरीदेव किरोली पाहतोय आपण. आणि दुसऱ्या बाजूला केपी सरांचा संघ पाहतोय आपण संजय स्पोर्ट्स सावध. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू मार्गस्थ. कैलास पाटील ड्राईव्ह करतोय समोर, अगदी गोलंदाजाच्या जवळून चेंडू हाताला स्पर्श करून बहुतेक आला आणि तिथे एक धाव पूर्ण केली केपी यांनी. 2 धाव घेण्याची इच्छा होती सुजितने, परंतु केपीने तिथे संयम दाखवून मागे त्याला जाण्यास सांगितलं. धावसंख्या सुरू झाली. केपी ऑफ द मार्क. धावसंख्या 1. मला सोबत आहेत आता स्कोरिंगसाठी बंटी फ्रॉम हनुमान इताडे आणि ऑपरेटिंगसाठी दुसऱ्या बाजूला आमचे नेहमीचे जबरदस्त कार्य करणारे तेजस भोईर, मॅन फ्रॉम मानेरे, ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. मोठमोठे लांबचे दौरे का करतात त्यांनी सुद्धा यशस्वीता दाखवली. त्यांचं परफॉर्मन्स पॅडल स्वीप केलाय, छान पद्धतीने चेंडू जातोय. अगदी गवताला आग लावत असताना आग लावणारा आग होकणारा हा सुजिता बहारदार चौकार. होता आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्क्रीनवरती अगदी पुढे फ्रंट फुटला आणलं आणि इथे हा पॅडल स्वीप दाखवला. बॅटर सुजितने पाहिलं तिथे की डीपमध्ये स्क्वेअर लेग नाहीये आणि अजूनही सुद्धा नाहीये. चौकार त्या दिशेने लगावला. विनोद बजागवरती आक्रमण केलं. यावेळेला अगला बगला फटका पाहतो आपण. ऑफस्टिकचा चेंडू खेचून आणून मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअरला फिल्डर तैनात तिथे. सुजित एक धाव प्राप्त केली. वेगाने केपी तिथे पोहोचले. कैलास पाटील धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 6 वरती पाहतो आपण बिनबाद. दोन्ही संघाची चांगली सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळते आणि चारही बाजूला प्रेक्षक अगदी मैदानाच्या ज्या ज्या ठिकाणी झाडं आहेत, सावली आहे, प्रेक्षक कक्ष त्या ठिकाणी अगदी बसून उभे राहून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. आडवे झाले आणि तिथे मात्र आडवे जाऊन तिथे चेंडूला आडवा केलं छान पद्धतीने. हा सुंदर चौकार येतोय केपीच्या बॅट मधून. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. सर्वात टॉप मध्ये कोणता तुमच्या दृष्टीने कलाकार आहे तर उत्तर दिलं यश चोपडाने की 1 ते 10 पर्यंत अमिताभ बच्चन. 11 पासून पुढचे इतकं मोठं प्रसिद्धी अमिताभ बच्चनने प्राप्त केली. याला म्हणतात डॉन. डॉन को पकडणं मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे. आणि मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉन बनण्याचा प्रयत्न करायचा, बाप बनण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरताय मग तुमचं छंद असो कॅरियर असो त्यामध्ये तुम्ही यशस्वी कसे व्हाल, त्यामध्ये मी माहिर कसा बनेन, सक्सेसफुल कसा होईन आणि बाप कसा बनेन हा प्रयत्न करता आला पाहिजे. नुसतं इझिली खेळायचं नसतं, जीवनामध्ये इझिली घ्यायचं पण नसतं. सिरियसली घेऊन आपण सक्सेसफुलला अगदी हाताशी घेऊ शकतो, सक्सेस प्राप्त करू शकतो. तो प्रयत्न जो करतो तोच डॉन बनतो, तो प्रयत्न जो करतो तोच यशस्वी बनतो आणि तोच विजेता होत असतो. म्हणून लक्षात ठेवायचं की कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कार्यामध्ये तुम्ही यशस्वी कसे व्हाल याचे विचार करून त्या विचारांना अगदी सांगड घालून प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नाला नक्कीच फळ मिळत असतं. आणि अशा वेळेला काय असतं, परमेश्वर सुद्धा आपल्या साथीला उभा राहत असतो. कारण परमेश्वर काय म्हणतो की जो व्यक्ती जी व्यक्ती ध्येयाकडे वाटचाल करत असताना अगदी संकटांना न जुमानता प्रयत्न करत राहते त्याच्या पाठीमागे देवानी दैत्य जागे होतात, उभे राहतात त्याच्या ध्येयपूर्तीसाठी. म्हणून एक श्लोक आहे संस्कृतमध्ये की स्वयंशस्त्र यशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी व मरावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावनी.
हे संत रामदास स्वामींचा एक श्लोक आहे, त्यामधला तो तुम्हाला एक मार्मिक अर्थ सांगितला की प्रयत्न कधी सोडायचे नसतात, संकटांना घाबरायचं नसतं, संकट टाळणं आपल्या हातात नसतं, ती येत राहतील, पण तो संकटांना 2 हात करणं आपल्याच हातात असतं. जो 2 हात करतो त्याच्या पाठीमागे अगदी देव दैत्यांचा आशीर्वाद असतो, आपल्या पाठीशी ताकद निर्माण होते आणि ताकदीचं फळ मिळत असतं, त्याला म्हणतात नशिबाची साथ आणि सोबतीला तुमचे अथक प्रयत्न फार महत्त्वाचे असतात. जाऊया मैदानामध्ये धावसंख्या 9 आणि सेकंड ओव्हरसाठी जुना पुराणा चावल, जुना अनुभव रमेशजी बजागे अगदी सज्ज झाले आहेत. फिरकीचे जादूगर, समोर बॅटर सुजित. सुजितने टर्न केलाय, इम्प्रोवाइज केला, तिथे झेल टिपलाय, ट्रॅप मध्ये अडकवलं होतं, एक सापळा रचला होता आणि तिथे सुजितला बाद केलं. ही नजाकत आहे, ही हुशारी आहे, ही अनुभवाची गुरी किल्ली आहे रमेश बजागेकडे. त्याने पहिल्या चेंडूमध्ये इथे विकेट प्राप्त केली. वेल स्टार्ट. राम लखन सुभाष घई डायरेक्टेड मूवी, आवाज मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल. सुंदर जबरदस्त गाणी, जुनी अजरामर झाली. आमचे लवजी बामानी सुद्धा ही गाणी ऐकली. ओल्ड इज अ गोल्ड, आणि हा ओल्ड इज अ गोल्ड सिद्ध करतोय रमेशजी बजागे, ज्यांनी पहिल्या चेंडूमध्ये एक जबरदस्त ट्रॅप मध्ये अडकवलं सुजितला आणि पहिला धक्का दिला, आपल्या संघासाठी महत्वपूर्ण ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला. पुन्हा एकदा सज्ज झालाय, नवीन फलंदाज झालाय खंडू पाटील ऑन द स्ट्राईक. फुलर लेनचा चेंडू वापरला, अगदी फुलर यॉर्कर होता, तिथे स्लोअर यॉर्कर होता. ही खासियत आहे रमेश बजागे यांची, जसं मी विश्लेषण तुम्हाला सांगितलं की यांच्याकडे फार मोठे शस्त्रास्त्र आहेत, जे कधी पण कुठल्याही मोठ्या खेळाडूला दगा देऊ शकतायत. अशी त्यांची कलात्मकता आहे, त्यांचा अनुभव आहे आणि तो पुढे त्यांनी पणाला लावला या सामन्यामध्ये. धावसंख्या 10 असताना इथे आपण पाहिलं की एक गडी बाद झालाय सुजित नावाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खंडू पाटील सज्ज, आडवे होत आहेत, परंतु तिथे चेंडूने बॅटचा नीटचा संपर्क होत नाहीये. विकेट किपरने काहीशी थोडीशी चूक केली आहे आणि त्याचा फायदा उचलला कैलास पाटील आणि लखन पाटीलने, खंडू पाटीलने माफ करा. आणि पंचाचा सिग्नल लेग बायचा महेंद्र पवार सरांचा. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना संजय स्पोर्ट सावतची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 11 ऑन द बोर्ड. जरा फास्ट खेळा प्लीज, जरा स्पीड अप करा गेम. पहिला सामना आपला उशिरा सुरू झालाय, त्या सामन्यात सुद्धा जास्त वेळ गेला. इताडे विरुद्ध लोणार, त्यानंतर दुसरा सामना अगदी लवकर समाप्त झाला. थोडंसं कव्हरिंग झालंय, पण तो आपल्याला इथे ढिसाळ राहायचं नाही, जरा फास्ट खेळायचं आहे. बॉलांचा वापर करतोय बॅटच्या पट्ट्यात, या पट्ट्याने फुल टॉस घेतला आणि तिथे चेंडू ड्राईव्ह केले वाडीस लॉंग ऑफच्या दिशेने. कैलास पाटीलाचा सुंदर चौकार. मध्ये पाहिलं की तिथे फिल्डर थोडासा पोहोचत होता वेगाने, दोन्ही बाजूने फिल्डर आलेले. एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंगामधून जात असताना दोघांच्या मधून चेंडू तो सीमा पार झाला. टायमिंग लाजबाब होतं, नजर सुंदर होती कैलास पाटील यांची. 1 स्टार आहेत ते या आमच्या असोसिएशनचे 7 स्टार मधले. कैलास पाटीलने चौकार लागला. धावसंख्या 15 वरती सावध संघाची. फुल टॉस, नोचा इशारा. बीमर स्क्वेअर लेग पंचाने आधीच तिथे हात इशारा केलाय, हाईट फॅक्टर चेक केलाय, नो प्रॉब्लेम. आणि तिथे एक परवानी मिळाली आता केपीना. रिव्हर्सचा पवित्रा होता, स्विचचा पवित्रा होता केपी यांचा, आणि हातातून जसं का चेंडू निसटला की काय रमेशजी बजागे यांच्या, तसंच पाहायला मिळालं. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले बघा नीट मित्रांनो, येणारा चेंडू फ्री हिट. अगदी बुंदात टाकलाय बरोबर, अगदी तिथे चेंडूला बरोबर टाकला, डायरेक्ट हिट केले. रमेश बजागे काय काय चमत्कार करतात बघा, जिथे संधी मिळेल तिथे ते प्रयत्न करतायत. हा त्यांचा जुना अनुभव आहे, ही जुनी परंपरा आहे, जुनी संस्कृती आहे, जुने संस्कार आहेत की सोडायचं नसतं, लढायचं असतं, रडायचं नसतं, लढायचं असतं. ती लढाई करताय तिथे एकटे रमेश बजागे. त्याला सुंदर तुम्ही साथ दिली तर जुना अनुभव तुमच्या सोबतीला नक्कीच असेल.
अनुभवाची शिदोरी तुमच्या सोबत असणार आहे. धावसंख्या बघा इथे झाली ती 17, एक गडी बाद, 1.5 षटक. खंडू पाटील स्ट्राईक एंडला. ओ बॅट कुठे गेलीये, टोपी पडलीये आणि विकेट पण पडलीये. खंडू पाटील झेलबाद. जेव्हा फटका मारण्याचा प्रयत्न केला खंडू पाटील यांनी, तिथे बघा चेंडू काहीसा शॉर्ट आपले होता, त्याला पिकअप करायचं होतं. बॅटची हवा इतकी होती की त्या हवेने टोपी उडाली, पण तो चेंडू सुद्धा उडाला होता. लेग स्लिपकडे जात असताना वेगाने बॅकवर्डचा तिथे भावेश आला आणि त्याने भावपूर्ण पद्धतीने, कॅप्टन आहे तो, झेल टिपला आणि फलंदाज खंडू पाटीलला परतीचा रस्ता दाखवला. धावसंख्या 17 असताना 2 गडी बाद, 2 षटकं समाप्त झाली. चांगलं कमबॅक केलं रमेशजी बजागी यांनी. या षटकामध्ये चौकार जरी खाल्ला तरी सुद्धा 2 गडी बाद केले. एक पहिल्या चेंडूमध्ये, दुसरा शेवटच्या चेंडूमध्ये गडी बाद केला. हे त्यांचं यशस्वी षटक होतं. नवीन षटकासाठी दीपक सज्ज झालाय. तरुण आहे, समोर अनुभवी क्रिकेटर केपी आहेत. कैलास पाटील चांगलं व्यक्तिमत्व, अगदी दोस्तीतल्या दुनियेतलं एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतो आपण. अनेकांची चांगले संबंध, आम्हा सर्वांना सुद्धा ते सोबत घेऊन चालतात. 7 स्टार सर्व आम्हाला प्रेम देतात या असोसिएशनचे. जेव्हा जबाबदारी यांनी स्वीकारली त्यानंतर क्रिकेट फार पुढे चाललंय आपल्या परिसराचं. आडवई झाले आणि तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय, पण तो चेंडू एका टप्प्याने 2 टप्प्याने तिथे कव्हर करतोय. वेगाने फिल्डर आला जो बॅकवर्ड झोन कडे होता. त्या दरम्यान तितक्याच वेगाने कैलास पाटील यांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या संजय स्पोर्ट्स सावधची 2 गडी बाद 19. षटक क्रमांक 3 सुरू झाले. आपण पाहताय स्वर्गीय बैराम रघुनाथ वेलेकर स्मृती चषक 2025 इताडेची स्पर्धा. पावलांचा वापर केला, टायमिंग प्रॉपर, परंतु तिथे झेल टिपला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू फ्लाय झाला. कैलास पाटील पाहिलं नाहीये आणि त्या दिशेने पाहिलं की आपण मस्त झेल टिपला गेला. बाद होत्या झेलच्या रूपामध्ये कैलास पाटील. खुदा गवा, श्रीदेवी विथ अमिताभ बच्चन, ब्लॉकबस्टर मूवी. त्याचं सुंदर गाणं इथे वाजवत आहेत. डीजे मंत्रमुग्ध करतात जालिंदर. नवीन बॅटर आलाय स्वप्नील, जो सामना करेल दीपकचा. धावसंख्या आहे 19. हो, हवेमध्येच मारा, अंध शॉट, अंधाधुंद बॅट तिथे फिरली. चेंडूला वाचता आलं पाहिजे. चेंडू जेव्हा रिलीज होतं तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचले पाहिजे. तुमचं पाऊल तिथे पोहोचला पाहिजे, तुमचे पाय तिथे गेले पाहिजे, तुमची नजर तिथे गेली पाहिजे, तुमची बॅट पोहोचली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत चांगला फटका मारण्यासाठी. हो, फ्लाय दिली आणि पंचांनी पाहिलं आमच्याकडे हेरलं. वाईटचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा देत असताना दोन्ही पण पंच दीपक या गोलंदाजाला. अवांतर धावेने धावसंख्या फुलत असताना संजय स्पोर्ट्स सावधची सुरुवात तर सुंदर झाली होती. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर विकेट पडल्या आणि आता धावसंख्या 20 वर. फुल टॉस मिळाला, समोर खेचलाय 20 शेप मध्ये. लॉंग ऑफ तिथे आहे, त्याच्या डोक्यावर जात असताना त्यांनी उंच स्ट्रेच केलं स्वतःला. डाव्या हाताने चेंडू पकडून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या बॅटर स्वप्नीलने आणि संजय स्पोर्ट्स सावध संघाची धावसंख्या पोहोचली 22 वर. 3 गडी बाद. पुढील सामना असेल याच्यानंतरचा बाळगोपाल सोनाळे विरुद्ध आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे. सन्माननीय विजयदादा पाटील यांच्या वडिलांचा काल मृत्यू झाला. दुःखद घटना घडली आहे. गोपीनाथ पाटील
आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी असं आपण प्रार्थना करूया. इथे ड्राईव्ह केला, तिथे मिड ऑन नाही आहे तितक्याच वेगाने. हो, फेकी झाली, 2दा पूर्ण झाल्या, ओव्हरथ्रो झालाय, स्टंपला चेंडू लागला आणि गेला तो एक्स्ट्रा कव्हर कडे. फिल्डर येईपर्यंत भाग 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 मिल्का भाग. एका धावेचं 3 मध्ये रूपांतर केलं. ह्या महत्वपूर्ण धावा आल्या आपल्या संघासाठी. संधी मिळते, अशा गोष्टी होत असतात. काल एक गोष्ट घडली तेजसजी, 7 धावा आल्या त्या 6 मध्ये 10 धावांची गरज असताना अक्षरशः त्या ते चित्रच वेगळं पाहायला मिळालं. पंच सुद्धा हसत होते मैदानामध्ये, ते सुद्धा हसत आले नंतर मैदानाच्या बाहेर. आधी 3 धावा काढल्या त्या बॅटरने, पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झाला आणि त्या फिल्डरच्या अगदी गुडघ्या जो जसा चेंडू धडकला तो चेंडू अगदी वेग धारण करून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 3+4 7 धावा त्या मिळाल्या एकाच चेंडूमध्ये. इथे धावसंख्या 26, माफ करा 25. इथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता. फुलर लेनचा यॉर्कर वापरला. इथे स्लोअर चेंडू होता. 25 होते, 3 षटकं समाप्त झाली. तसं पाहता धावांची गती नावाला साईशी नाहीये केपीएन टीमच्या, परंतु आता ह्या षटकामध्ये 15 धावा जरी जोडल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोर 40 निर्माण करावा लागेल आणि ही मॅच चांगली संघर्षमय होऊ शकते. परंतु आतापर्यंत पाहता जय सरदेव किरोली संघाने सारखं परफॉर्मन्स दिलाय, चांगलं परफॉर्मन्स दिलाय. जास्त वेळ एकत्र येऊ नका. 25 रमेशजी, 25 धावा, 3 गडी बाद, 3 षटकं समाप्त. मैदानामध्ये खेळतोय स्वप्नील 5 वरती आणि दामू नुकताच आलाय, ज्याने एक चेंडू खेळला परंतु धाव मिळाली नाहीये. सन्माननीय विजयदादा पाटील, समाजसेवक इताडे यांच्याकडून बॉल बॉक्स सचिनजी वेलेकर, मनीषजी वेलेकर यांच्या माध्यमातून आपण जे टॉस विनिंग कॅप्टनला शीतपेय देतोय त्याचे स्पॉन्सर आहेत सचिनजी वेलेकर, मनीष वेलेकर, असे अनेकांची मुलाची साथ लाभली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त इताडे गावचा सिंहाचा वाटा ह्या स्पर्धेमध्ये. इताडे गावचेच बरेचसे पुरस्कर्ते आहेत ह्या टुर्नामेंटसाठी, ह्या स्पर्धेसाठी. कारण स्वर्गीय बळीला एक श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न आहे. आपले लाडके बळी सुद्धा स्वर्गलोकातून पाहत असतील की माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी, माझ्या गावांनी, माझ्या काकांनी, माझ्या बाबांनी, आजोबांनी माझा नावाचा उजाला कायम ठेवलाय. मी स्वर्गलोकी लवकरच आलो. मी घरी प्रेम दिलं आणि देव सुद्धा प्रेमाचा भुकेला होता आणि मला देवाने बोलवून घेतलं, असंच आपण म्हणू शकतो. कारण जगामध्ये आपल्या ह्या जीवनाच्या पटलावरती आपल्या हातात काही नाही मित्रांनो, सर्व काही परमेश्वराने लिहिलेलं आहे. जन्मही तोच देतो आणि मृत्यूसुद्धा होत असताना त्यांनीच लिहिलेलं असतं, पण तो निमित्त वेगळं असतं, ते परमेश्वर सुद्धा सांगत नाही. काहीतरी निमित्ताने आपण जातो, ते सुद्धा पोहोचतो आलेल्या ठिकाणी. हा फुल टॉस, इथे नोचा बीमरचा इशारा. हो, 1+4 5 पास. वाव, निर्णायक 5 धावा. म्हणून मित्रांनो, स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कोणासाठी चांगलं किंवा वाईट बोलू नका. कारण तुम्ही ह्या जगामध्ये ज्याला ज्याला आवडता तो तुम्हाला आयुष्यात कधीच सोडणार नाही. आणि तुम्ही ह्या जगामध्ये ज्याला अजिबात पटतच नाहीये त्याच्यासमोर तुम्ही तुमचा जीव जरी ओवाळून टाकला तरी सुद्धा तो तुमच्या आयुष्यावर तुमचा होणार नाहीये. हे जीवनाचं कटू सत्य आहे. म्हणून स्वतःसाठी जशा तसेच राहा, हे जीवन सांगतंय, तत्व सांगतंय. आणि हा काय सांगतोय मैदान, पुढचा चेंडू फ्री हिट आहे. धावसंख्या वाढली 5 ने 30 वरती. 30 ऑन द बोर्ड. फ्रीचा चेंडू उचलता आला नाहीये, ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला पाहतो आपण, ऑन ड्राईव्ह वेगाने फिल्डर तिथे येतोय प्रसाद आणि फेकी करतोय. बघा किती कालचे 7 धावा आठवल्या का तुम्हाला. इथे बघा, इथे भाग मिल्का भाग. ओ, संधी मिळते, संधी मिळते, भागा भाग. 7 होणार की 8 होणार, बघूया बघूया कोण जास्त पळतोय. चेंडू पळतो की तुम्ही पळताय. क्रिकेट, दिस इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. पंच तुम्ही मोजलात का, सांगा जरा. 4. कालची आठवण झाली लगेच त्याची, तर पुनरावृत्ती होत असताना पाहिले आपण. हे क्रिकेट आहे, हा चेंडू आहे, ही बॅट आहे. तुम्हाला पूर्णपणे तो भुरळ पाडू शकतो, चकवू शकतो, चकमा देऊ शकतो. आणि महत्वाच्या धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्या. आधी 5 आल्या फायपर्स मध्ये, जिथे बीमर होता तिथे आता बीमरच्या ह्या चेंडू होती 4 धावा. म्हणजे ह्या एका चेंडू मध्ये 9 धावा आल्या संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी. मोलाची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट झाली संघासाठी. धावसंख्या 34 वर 34. 3 गडी बाद. लॉबचा प्रयत्न होता, चेंडूला खाली ठेवले, चेंडू जातोय वेगाने. तिथे विनोद बजागे आहेत, वेगाने इथे पोहोचलाय, तो सुद्धा मिस फिल्डिंग करतोय. चेंडू निसटतोय हातामध्ये.
चेंडू निसटतोय आणि इथे मात्र सामना निसटणार याची काळजी घ्या. नाही नाही आम्ही कालचा पराक्रम मोडणार, इथे मोडीत काढणार. यस सर सांगतात इथे 7 धावा. पराक्रमाची बरोबरी केली की नाही हे जय सावरीदेव किरवली आहे. सावरीदेव माते की जय. स्वतःला सावरलं पाहिजे मित्रांनो. आम्ही वारंवार तुम्हाला आठवणी करून देतो, ते करण्यासाठी नाही, जपण्यासाठी, जोपासण्यासाठी, काळजी घेण्यासाठी. हास्याचे पोहारे, हास्याचे डोहाळे उठले तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. नानकर या ठिकाणी 7 धावा आल्या. म्हणजे मागच्या 2 चेंडूमध्ये मला वाटतं 9 अधिक 7 16 धावा जोडल्या गेल्या. हे संजय स्पोर्ट्स सावधला इथे पूर्णपणे नशिबाची साथ मिळते मित्रांनो. त्याचं कारण की ते मेहनत करतायत. परमेश्वर पाहतोय की मेहनतीच्या सोबतीला आपल्या नशिबाला सोबत दिलं पाहिजे. म्हणतात की न हरता न थकता न वागता झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा लोटांगण घालतं, नशीब सुद्धा हार पत्करतं. हाय बॅक उडवलाय, पहिला षटकार येतोय अगदी कॉमेडी बॉक्स मध्ये. पाहून मान्यवरांना सलामी देणारा ठोकलाय सरळ षटकार. बघा डीजे शांत असले, कॉमेंटे शांत असले की मैदानाचा आवाज ऐकायला मिळतो, कोण कोणाला काय बोलतं ते ऐकायला मिळतं आपल्याला. ही मजा आहे. स्वर्गीय बळी स्मृती चषकामध्ये हा चेंडू बघा हवेमध्ये नाचत बागडत हेलकावे घेत अगदी मान्यवरांच्या समोर आला, लोटांगण घातलं, नतमस्तक झाला आणि षटकार दिला. धावसंख्या वेगाने फुलली आहे 47 वर. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. जी धावसंख्या किती होती 3 षटकामध्ये 25 ना, ती बघा काय झाली. फरक किती झाला, लगेच डबलने वाढली आहे. 10 वर्षात डबल होत नाहीत, इथे धावा एकाच षटकामध्ये डबल होत आहेत. हे गणित आहे क्रिकेटचं. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनोखा खेळ, अविस्मरणीय. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलू खेळ म्हणजे क्रिकेट. रंग बदलले सामन्याने, फिल्डरने रंग बदलले. इथे विनोद बजागे झेल टिपेल, कारण शॉट मध्ये नजाकत होती पण तो एलिव्हेशन नव्हतं. टिपलाय झेल, फलंदाज झालाय फेल. लॉफ्ट केला होता, लॉफ्टेड ऑन ड्रॉ बघितला आपण. काऊ कॉर्नर रिझनकडे विनोद बजागे तिथे अगदी सज्ज होता आणि 27 धावसंख्या असताना इथे बॅट्समन बाद झाला. दामू परततोय. षटकार त्यांनी मारला, 2 डॉट खेळला, परंतु महत्वपूर्ण षटकार त्याच्या पारीमधून आला. आपल्या संजय स्पोर्ट्स सावधसाठी 4 गडी बाद. नवीन बॅटर येतोय मिस्टर सबका प्रेम. प्रेम येतोय मैदानामध्ये. तगडा खेळाडू, इन ॲट 6. त्याच्या सोबतीला स्वप्नील आहे. कैलास बाद झाले 12 धावा काढून. सुजित बाद झाले 5 धावा काढून. दामूच्या बॅट म्हणून 6 धावा. खंडूने धावा नाही काढल्या असं वाटतं. येस, आता प्रेम आणि स्वप्नीलची जोडी. आणि काही चेंडू शिल्लक आहेत आता फक्त इनिंगचे. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू होती, ड्राईव्ह केलाय, आडवा झाला होता तिथे. पुन्हा विनोद मजा घेतोय. चेंडू अगदी चांगला कलेक्ट केला, फेकी करतो गोलंदाजाच्या हातामध्ये तितक्याच वेगाने, अक्षरशः सरकार सम्राटच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या. या 2 बॅटर्सने, स्वप्नील आणि प्रेमने, आणि आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा जोडल्या. धावसंख्या बरोबर 49. 50चं टार्गेट सेट केलं मित्रांनो. बघा ज्या 25 होत्या त्या 50चं टार्गेट झालं. हे क्रिकेट आहे. हेच क्रिकेट आहे जे इंदुधनुष्यापेक्षा जास्त रंग बदलू क्रिकेट आहे. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलू क्रिकेट आहे. जबरदस्त. कधी पण काही होऊ शकतं म्हणून नेहमी तयार राहायचं असतं. कधी पण दगा मिळतो, कधी फटका मिळतो. आणि आमचे सोनालीचे जबरदस्त आमचे लाडके खेळाडू येत आहेत, कॅप्टन येत आहेत टॉस साठी. वेलकम बाळगोपाल सोनाले. या आपली स्पर्धा सुद्धा आपण सुरेख पार पाडली. आपण पाहिले असेल बाळगोपाल चषक सुद्धा पार पाडला. आणि टॉस कडे वळतोय आपण. आई गावदे पिसे विहाना 11 आपला पण कॅप्टन आलेला आहे की या या लवकर या. मैदानामध्ये प्रेक्षकांवर 50चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. टीम जय सावरीदेव किरोली संघापुढे. अपेक्षा आपण केलं तर 35-40 धावांच्या, परंतु त्याच्या पुढे गेली धावसंख्या 49. धीरज आलाय सोनाली पाडचा. विहारा स्पोर्ट्स पिसे आई गावदेवी. जयजी पाटील आणि निवृत्ती पाटील ही एवन जोडी टॉस करतील. या बॅकअप लागतं हल्लीच्या काळामध्ये, प्रत्येकाला जोडी पाहिजे.
चला या कॅप्टन, लवकर या. पिसे, विहाना अवधे स्पोर्ट्स पिसे, तगडा संघ आहे. दोन्ही पण तगड्या संघाची लढत. एक क्लासिकल संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. मस्त पद्धतीने रंग भरतील ते पुढच्या सामन्यामध्ये. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून दोन पाहुणे आपले टॉस करतायत. जय हनुमान कॉल धीरजचा. जय हनुमान आलाय. टॉस जिंकलाय सोनालीच्या कॅप्टनने. आपण देऊया. सचिन वेलेकर, मनीष वेलेकर स्पॉन्सर थम्सअप. धीरज आज कुछ तूफानी करते हैं. शांत स्वभावाचा माणूस आहे धीरज. बॅटने बोलतात ते. काय निर्णय घ्यायचं वाटतंय? क्षेत्ररक्षण करणार. काय वाटतं की ह्या मागच्या 15 दिवसामध्ये काय चॅम्पियन पद कुठे पटकावलं? चॅम्पियन तर नाही, रनर अप राहिलो सावधमध्ये. येस, आपण होतोच त्या ठिकाणी. मस्त तुम्ही फाईट दिली तिथे. फिल्डिंग स्वीकारताय. समोरच्या संघाविरुद्ध 2 हात केलेत आता ह्या मोसममध्ये? नाही, या वर्षी तो पहिल्यांदाच खेळतो त्यांच्या. पहिल्यांदा खेळणार आहेत. ही स्पर्धा कशी वाटते? ही ताडेगावची स्पर्धा स्वर्गीय बळीसाठी. खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्हाला इथं खेळण्यासाठी संधी दिली, त्यांचा खूप आभार आहे. तुझा आवडता क्रिकेटर कोण पूर्णपणे इंटरनॅशनलचा विचार करता आणि टेनिसचा विचार करता? इंटरनॅशनलमध्ये बोलायचं झालं तर रोहित शर्मा आणि आपल्या ग्रामीणमध्ये बोलायचं झालं तर भावेश पवार. आता ऑक्शनची माहिती मिळाली. कोण सर्वात महागडा ठरला आपल्या टेनिस क्रिकेटचे? चांगले दिवस आलेत ISPL मध्ये. कोणाला जास्त मानधन मिळाले? माझ्या मते तरी केतन म्हात्रेला. विजय पावले 32,50,000. आणि तुला नक्कीच केतन म्हात्रेचा आता आवडतो. बरोबर, आवडतो. तर तुम्हाला कोणता क्रिकेटर आवडतो टेनिस आणि इंटरनॅशनलमध्ये? रोहित शर्मा इंटरनॅशनलमध्ये. आणि टेनिस क्रिकेटरमध्ये? भावेश पवार. क्या बात आहे. म्हणजे आपण भिवंडी तालुका. बॅटिंग करायची तुम्हाला 4 षटकामध्ये किती धावा आवश्यक वाटतात की अगदी नॅचरली खेळणार आहात? सर्वप्रथम आज आमची खेळण्याची ती इच्छा नव्हती, कारण आमचे सरपंच विजयदादा पाटील यांचे पिताश्री काल अल्पशा आजारांचे निधन झालेले आहे. पण त्यांच्या परवानगीनेच आम्ही आज इथे खेळायला आलेलो आहे. त्यांची परवानगी घेतली आणि इथे आलेलो आहे. तरी आम्ही 4 षटकामध्ये मिनिमम 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्की ती श्रद्धांजली असेल. मी तुम्ही येण्याच्या आधीच ते उल्लेख केला की गोपीनाथ शेठ पाटील यांचा मृत्यू झाला काल 5 वाजता. आपण अंत्यसंस्कार सुद्धा केला. नक्कीच तुमच्या मनाचा मोठेपणाने तुम्ही अगदी परमिशन घेऊन आलात, हे सुद्धा चांगली तुमची भावना कळली आम्हाला. जास्त विचारत नाही मी तुम्हाला, हरकत नाही, चांगलं खेळा. तर टॉस जिंकलाय धीरजने, कॅप्टन सोनाले, आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे अगदी सहकारी समालोचक, टॅलेंटेड कॉमेंटेटर फ्रॉम भाल, मिस्टर भागेश म्हात्रे सर. ओव्हर टू यू सर. धन्यवाद. थँक्यू सो मच कारवे सर. टार्गेट चांगलं सेट केलंय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कैलाश दमदार बॅटिंग त्याची तुम्ही पाहिली. जी सुरुवात हवी होती कैलाशकडनं ती कैलाशकडनं सुरुवात झाली. सुजितने त्याला पाठबळ दिलं आणि त्यानंतर आपण स्वप्नीलचं चांगलं कार्य बघितलं. त्याच्या बॅटमधून आपल्याला इंडिव्हिज्युअल 20 धावा पाहायला मिळाल्या ना. आणि अशा पद्धतीने या मॅचमध्ये लक्ष्य 50 धावसंख्येचं चांगलं षटक आपण जर पाहिलं तर एक राहिलं. त्या अनुमानाने या धावसंख्या थोड्याशा कमी झाल्या. जिथे रमेश याचं षटक चांगलं राहिलं, दीपक याचंही षटक चांगलं राहिलं. जो करणच्या ओव्हरमध्ये त्या जास्त धावा आल्या आणि त्याच जास्त धावा कुठेतरी उपयुक्त ठरल्या. त्या म्हणजेच धावसंख्या वाढवण्यासाठी संजय स्पोर्ट्स साबादला. आता सावरीदेव किरवली या संघाला त्या धावा बनवायच्यात. त्या अनुमानाने विनोद आणि राहुल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. 50चं टार्गेट म्हटलं गेलं तर डिफेंड करण्यासाठी चांगलं चॅलेंज आहे. तर दुसऱ्या बाजूला बनवण्यासाठी थोडासा विचारी करावा लागेल की सरासरीनं धावा 50चं टार्गेट, मग त्या 50च्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. ज्या अनुमानाने 4 ओव्हरची मॅच आहे. 50 धावसंख्येचं टार्गेट, 12.50च्या सरासरीनं हे धावफलक बनवावं लागेल. 2 मॅचेसमध्ये आपण 50 हा टार्गेट पाहिलाय. मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग सामना होता, फक्त 22 धावा बनवायच्या होत्या. परंतु पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर तब्बल टार्गेट होतं 56 धावसंख्येचं आणि त्या टार्गेट बनवू शकली नव्हती बॅटिंग करणारी टीम. आता काय घडेल या मॅचमध्ये? विनोद आणि राहुल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. तर त्यांना रोखण्यासाठी एक्सपिरियन्स बॉलर दामू याचा या ठिकाणी वापर केला गेला. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 50 धावसंख्येच्या चेसला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला विनोद आणि होते या ठिकाणाहून सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, यॉर्कर. पहिलाच बॉल या यॉर्करसाठी सेट नव्हता. कदाचित माइंडमध्ये येईन असावं की पहिला चेंडू आपल्यासमोर असा येईल ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. परफेक्टली यॉर्कर ओव्हर द विकेटने आला. थोडासा खांद्याचा वापर चांगला केला.
लेन जर आपण पाहिली तर पुढे ठेवण्यात आली. यॉर्करने ब्लॉक केलं गेलं विनोदला आणि या 50 धावसंख्या बनवत असताना घाम फोडू असा संदेश देत असताना दामू विनोदला. आता लेन पुढे होती, मिड ऑफ तैनात आहे, बॉलला थांबवलं गेलं, स्टॉप केलं बॉलला. चांगली फिल्डिंग. 38 सर्कल मध्ये स्पेशली तुम्ही जेव्हा असताना फिल्डिंग करण्याच्या पोझिशन वरती, तेव्हा सगळ्यात आधी आपण विचार करत असतो फाईन लेग थर्ड मॅन आणि त्याच्यानंतर मिड ऑफ आणि मिड ऑन. हे 4 जे क्षेत्र आहेत ना, या 4 क्षेत्रामध्ये बॉल खूप स्पीडली येत असतो. बॉल मागे गेल्यानंतर फाईन लेग आणि थर्डमॅन कडे खूपच वेगाने जातो. तसा बॉल खेळल्यानंतर मिड ऑफ आणि मिड ऑनला ना खूपच वेगाने बॉल येत असतो. मिड ऑफला चांगली फिल्डिंग झाली, तिथनं धावपलकाची झाली सुरुवात. लक्ष या मॅच मध्ये 50 धावसंख्येचं, जिथे संजय स्पोर्ट्स सावध आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय सावरीदेव किरवली. सिंगलने धावपलकाची झाली सुरुवात. सुरुवातीला दामूचा यॉर्कर बॉल, त्याच्यानंतर बॉटमॅनच्या वापराने चांगला त्याला वळवला गेला विनोदने आणि आता स्ट्रायकिंग इनवरती राहुल. लेफ्ट आर्म बॅट्समन ऑन साइडला चाललाय बॉल फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. डावकुरे आताचा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि त्याच्या बॅटमधून पहिला चौकार. डावकुरे त्याच्या बॅट्समन समोर उजव्या हाताच्या गोलंदाजाचं एक मोठं चॅलेंजच राहिलंय. ओव्हर द विकेटने तो बॉलिंग करतोय, त्याच्या विरोधात एक चौकार आला. सेकंड बॉल चान्स होती या ठिकाणी, परंतु ती चान्स सर्कलच्या बाहेर थोडेसे आले असते तर प्राप्त झाली असती. लॉंग ऑफ नव्हता, मिड ऑफच्या वरतून बॉल लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. हा फटका तुम्ही पहा, ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. आणि अशा सिच्युएशनला ना जेव्हा बॉल आपल्या समोर असतो तेव्हा अनेक सारे फिल्डर 38 सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर येऊन बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतात, परंतु 38 सर्कलमध्ये राहूनच चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. लागोपाठचे 2 चौकार, त्याच्यानंतर पलटवार. बॉलला टर्न करण्यात आला. 2 लागोपाठचे चौकार होते. यावेळेला शफल जास्त झाले. बॅटची जी रीच होती तर रीच पासून बॉलला मागेच खेळायचं होतं, परंतु टप्पा निर्धारित टाकण्यात आला. फुटवर्कचा वापर जसा झाला तसा फुटवर्कला फॉलो करत असताना दामू. 2 चौकारानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 50च्या चेस मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 9. ओ द विकेट. मागे चालला बॉल, फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉलला स्टॉप केलंय त्याने. डावकुरे आताच्या फलंदाजासाठी अगदी समोर चेंडू टाकण्यात आला. अशा पद्धतीने 10 ओव्हरचं हे षटक संपलं. विकेट जरूर मिळाली नाही, परंतु सुरुवात चांगली करू दिली ॲज अ बॉलर म्हणून दामूने. तिथे खर्च केला फक्त 10 धावा. 50 लक्ष अजून 18 बॉलमध्ये बनवायच्या धावा 40 जिंकण्यासाठी टीम सावरीदेव किरवलीला. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती हे चेहरे पाहायला मिळतात ज्या चेहऱ्याने या स्पर्धेला योगदान दिलं. दयानंदजी चोरगे साहेब, अनेक साऱ्या खरं तर मान्यवरांचे फ्लॅग्स तुम्ही बघता टॉस बॉक्समध्ये, ज्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. त्यानंतर आर.व्ही. वेलेकर यांनाही तुम्ही बघतायत. भगवानजी पाटील ज्याने या स्पर्धेला सहकार्य केलं. वीरेन चोरगे, कोण विसरेल या नावाला. या विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असो, वीरेनजी चोरगे अर्थात दयानंदजी चोरगे यांचे सुपुत्र, ते नेहमी या विभागामध्ये सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये भेट देत असतात प्रत्येक कार्यक्रमाला. त्यांचाही फ्लॅक्स तुम्ही बघितला. 40ची गरज आहे, नो डाऊट. या टीमचा सरसेनापती नेहमी कैलाश राहिलाय, कारण टीमला सांभाळलं, टीमला एकत्रित आणणं, टीमच्या सिच्युएशननुसार टीमला हँडल करणं, ही खरं तर या खेळाडूची ओळख राहिली आहे. आणि तीच ओळख आता बॅटिंगच्या माध्यमातून त्यांनी दाखवली. धावा बनवल्या गेल्या 12, परंतु आता 6 चेंडूंचं भवितव्य हातामध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये तो आला. हे मागणं ठरवण्यासाठी ना खरं तर कैलाश पाटीलला एक मॅजिकल ओव्हर टाकावी लागेल. ऑलरेडी त्यालाही माहिती आहे की 50 धावा टार्गेटच्या हिशोबाने आपल्याला डिफेंड करण्यासाठी धावा भरपूर आहेत. दामूने केलेलं कार्य, आता त्या कार्याला कंटिन्यू करण्यासाठी समोरच्या बॅटिंग ऑर्डरची धार ही कमी करावी लागेल, त्या धारेला बोथट करावे लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला एक प्लस पॉईंट आहे टीम किरवली समोर, की त्यांच्याकडे डावकुरे आताचा विस्फोटक बॅट्समन आहे, ज्याच्या बॅटमधून ऑलरेडी 2 चौकार आलेले आहेत. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये चुरस ही निर्माणच तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवरती राहुल. राऊंड द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल फेस करावा लागला. ऑन साइडला ताकदीच्या वापराने पाठवायचं होतं, परंतु इथनं डॉट बॉल. पण शक्तीपेक्षा युक्ती जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये जास्त लावाल ना, तेव्हा क्रिकेटच्या परिपटलावरचा महागुरू होण्यासाठी तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. कैलाश पाटीलने अनेक ऊन पावसाळे बघितलेत,
त्यालाही माहिती आहे की बॅट्समनची मुवमेंट जेव्हा होते तेव्हा डोळ्यांना खरं तर आपण सेट करून आय कोऑर्डिनेशन चांगलं ठेवावं. त्यामुळेच त्याने एक अशी लिगल डिलिव्हरी टाकली जिथे राहुलला त्याने बीट केलंय. राऊंड द विकेट, मिडल स्टंपवरती बॉल होता, ऑन साइडला बॅटवरती मिडल करत असताना बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधून विरोधात कैलासचा हा पहिला चौकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला, जर राहुलने लाईन मिस केली असती ना तर कदाचित मिडल स्टंप वरती घाव घालणारा बॉल असू शकला असता. सध्या तरी तुम्ही बघताय हा ऍक्शन रिप्ले परफेक्टली बॅटच्या फ्लो मध्ये हा बॉल या ठिकाणी पाठवत असताना ऍक्शन रिप्ले तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून बघितला. आपण चर्चाच करत होतो की आय कोऑर्डिनेशन अर्थातच आय कॉन्टॅक्ट बॉलरचा बॅट्समनशी आणि बॅट्समनचा बॉलरशी हा असलाच पाहिजे, कारण क्रिकेट जास्त नजरेने हेरला जातो. मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्टंप पुरस्कृत झालेले आहेत, मिथुन बाळू पाटील समाजसेवक इताडे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम सर, या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. धावा झालेली आहे 14, 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावसंख्येच्या चेसमध्ये सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये संघ किरवली. पुन्हा एकदा कैलाश राऊंड द विकेट, फिंगर रोल केले, आता विस्टामिंग स्ट्रोक संधी प्राप्त झाली आहे. राहुलची ही झेल आहे, दूरवरून आले फिल्डर परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. कठीण होतं या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला ही चान्स आणि या ठिकाणी विकेट मिळेल. ही मिस्टेक झाली होती परंतु त्या मिस्टेकला रिकव्हर करत असताना दोघांमधला तालमेल चुकला, संवाद चुकला, संवाद मधला स काढला, वाद झाला आणि फलंदाज इथनं बाद झाला. लागेल झटका पहिला. संवाद खूप महत्वाचा असतो. संवादाने तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती अनेक साऱ्या कठीण गोष्टी सोप्या करू शकतात. ऍक्च्युली या खरं तर कॉलिंगमध्ये चुकी पाहायला मिळाली, जिथे कॅच ड्रॉप झाली, दोन्ही बॅट्समन एकामेकाकडे पाहत राहिले. राहुलने जी क्रीज सोडली ना, त्या क्रीज सोडण्यामागचं कारण एक होतं की त्याला विनोदने खरं तर इन्व्हाइट केलं, प्रमोट केलं की कदाचित धाव अजूनही होऊ शकते, परंतु त्या कॉलिंगमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथनं बाद झाला राहुल. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रशांत बजागे, मोठमोठ्या इनिंग्स याही खेळाडूने खेळलाय. राकेश दिगाडकरच्या अनुपस्थितीने कधी या खेळाडूला तुम्ही खरं तर मैदानाच्या आतमध्ये बरसताना बघत असता. आता त्याच इनिंगची गरज आहे, कारण 50 धावसंख्येचं टार्गेट असताना 15 धावा सध्या बनल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये 3 चेंडूही संपल्यात, महत्वाचा विकेटही मैदानाच्या बाहेर गेलाय. म्हणजे इक्वेशन अजूनही 15 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येचं राहिलंय बॅटिंग करण्याच्या अनुमानाने टीम सावरीदेव किरवलीचं. अजूनही 35 बनवायचे आहेत. या षटकामध्ये जास्त धावा नाहीयेत, फक्त 4च धावा आल्या. एक महत्वाची विकेट, राहुल माघारी परतला गेलाय आणि आता ती रिस्पॉन्सिबिलिटी राहुल परतल्यानंतर ना आता जास्त आली आहे खांद्यावरती विनोद आणि प्रशांतच्या. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन टीम संजय स्पोर्ट्स सावाद, कारण आजच्या दिवसामध्ये शेड्यूल आपला मोठा आहे, त्याच्यामुळे विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. प्रशांतच्या समोर कैलाश पाटील. ऑफस्टंपच्या बाहेर, बॅटच्या रेंज पासून दूर ठेवायचा होता, फुटवर्कचा वापर नव्हता. फुटवर्कचा वापर नसल्या कारणाने तो माइंड सेट होता कैलासचा की जर पावलांचा वापर नव्हे तर ऑफस्टंपवरती बॉल टाकावा. ऑफस्टंपवरच्या लाईनवरून परफेक्टली चेंडू क्रॉस झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता दबाव वाढत चाललाय, कारण 14 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा 35. ओव्हर द विकेट, लो फुल टॉस बॉल, अगदी बॅटची कडा आहे, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय, परंतु ती कडा आहे कसली, आवाज तर जरूर आलाय, परंतु क्रीजला बॅट ड्रॅग झाली त्याचा आवाज आलाय की बॅट कटचा आवाज आलाय, या गोष्टीची शहानिशा करतील महेंद्र भवर सर आणि त्यानंतर आम्ही डिसिजन पोचू. जरूर आवाज तर आलाय, साऊंड आलाय, परंतु तो क्रीजला ड्रॅग झाली बॅट की बॅटची कडा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून आपण डिसिजन तुमच्यापर्यंत ॲक्युरेटली पोहोचवणार आहोत.
56 धावसंख्येच्या टार्गेटमध्ये आतापर्यंत कुठेतरी आपण थोडीशी पिछाडी बघतोय, थोडीशी माघारी बघतोय संघ सावरीदेव किरवली. कारण त्यांचं चॅलेंज दामू सोबत आहे, त्यांचं चॅलेंज कैलास सोबत आहे. या टीमकडे लखन आहे, तोही चांगला खेळत असतो, परंतु विथ द बॅट तो तुम्हाला पाहायला मिळाला नाही. आणि कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला लॉंग ऑनला ते फिल्डिंग करतायत. परंतु या डिसिजनला काय ठरवतील अंपायर्स ते आपण बघूयात. इथनं येस आपण चेक करूयात. मी आमचे तिसरे पंच आहेत यांना विनंती करतो की आमच्या वॉर्ड रूम मध्ये या. आपण पाहूयात की या बॉलवरती घडलंय काय. बॅट फिरली तेव्हा बॉल गेलाय की या डिसिजन वरती काय अवलंबून असेल ते तुम्हालाही माहिती आहे की विकेट आली तर दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. परंतु ही जर विकेट राहिली तर कदाचित या मॅच मध्ये आपण आशापेक्षा असं म्हणू शकतो की ठेवू शकते संघ किरवली. परंतु काय असेल डिसिजन थर्ड अंपायर आम्हाला दर्शवतील, त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचू. बॅट फिरण्या अगोदर बॉल गेलाय की काय, मग तो बॅट ड्रॅकिंगचा आवाज आहे की बॅट कटचा आवाज आहे, या सगळ्या गोष्टी शहानिशा करून आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती चेक करतो आहोत आणि ते डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात पोहोचू. तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. जे क्रीडा रसिक आपली प्रायव्हेट व्हेकल घेऊन त्या व्हेकल वरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत, काहीसे प्रेक्षक ट्रिपल सीट बसून गाडीवरती ऍक्टिव्हावरतीही या स्पर्धेचा आनंद घेतात, पुढे काहीशे थोडेसे सावलीखाली बसून क्रिकेटचा आनंद घेतात. आणि हा क्रिकेट आहे, तुम्हा आम्हाला वेळ लावणारा क्रिकेट. आणि खरं तर क्रिकेटमध्ये वेळेच लोक इतिहास बनवत असतात. इट्स नॉट आउट, कारण बॅट ड्रॅग झाली खेलपट्टीला, तिचा हा साऊंड आहे. आणि बॅट फिरण्या अगोदरच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता, त्यामुळे प्रशांत बाजागेची विकेट राहते सेव्ह. आणि पहा, मी ज्या 3 प्रेक्षकांची चर्चा करत होतो हे ते 3 प्रेक्षक. व्हाईट ऍक्टिवा, रेड टी शर्ट त्या खरं तर वाहन चालकाने परिधान केला आणि त्याच्या मागे अजूनही 2 प्रवासी आणि ते ऍक्टिवावरती बसून आय थिंक सो चैतू आहेत आणि ते मॅचचा आनंद घेत आहेत. ही विकेट सेव्ह राहिली, ही विकेट वाचली जाते. एक चांगला बॉल, लिगल डिलिव्हरी कैलाश पाटीलची. आणि आता या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती नाहीये. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये, सिंगल झाले कम्प्लीट. सेकंड साठी चान्स घेतली प्रशांत बाजागे, डेंजर एंडला, विकेट किपरच्या एंडला थ्रो जरूर झाला, परंतु तो थोडासा वाईट, थोडासा दूरवरती झाला. इथनं मिळतात धावा 2. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. ओव्हर 2 ओव्हर मध्ये आपण बघितल्या तर धावा झाल्या 17 आणि इक्वेशन तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. बारा चेंडू 33 धावसंख्या हा इक्वेशन सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती. 56 धावसंख्येचं टार्गेट असताना आपण सध्या तरी कमकुवत परिस्थिती बघतोय. विकेट जरूर एक गेली आहे, परंतु विकेट अजूनही सेव्ह असताना सुद्धा या धावसंख्या तुम्ही खेळपट्टीवरती जास्त बनवताना संघ किरवलीला बघितलं नाही. त्याच्या मागचं एकमेव कारण दामूची पॉवर पॅक बॉलिंग तुम्ही पाहिली. ज्या दामूच्या बॉलिंगवरती तुम्ही फक्त धावा खर्च बघितल्यात 10, त्यानंतर कैलाशने तर पूर्णपणे ॲटमॉस्फिअर चेंजेस केलं. जो दबाव टाकला होता ऑलरेडी दामूने, त्या दबावाला अजूनही कंटिन्यू केलं गेलं कैलाश पाटीलनं आणि त्याने खर्च केल्या धावा फक्त आपण जर पाहिल्या तर 6. 56चं टार्गेट असताना सध्या धावा झाल्या 17, अजूनही 33ची गरज या मॅच मध्ये. आणि 33ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये प्रमोट केलं गेलं टीम सावधने महेशला. बारा चेंडू 33 धावा. सुरुवातीपासून जी सरासरी होती ना, त्या सरासरीला वाढत चालवली आहे टीम किरवलीने. कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये धावा झाल्या नाहीत, मग ती सरासरी वाढत गेली. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 6 धावा आल्या, तिथून अजूनही सरासरी वाढली आणि आता ती सरासरी ना अशीच वाढत चालली आहे. एक पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप जर टिकली ना मैदानाच्या आतमध्ये विनोद आणि प्रशांतची, तर कदाचित 33 धावसंख्येच्या प्रवासामध्ये काहीसा प्रवास जो खडतर आता सध्या सुरू आहे त्या खडतर प्रवासाला क्रॉस करेल संघ किरवली. लेफ्ट आर्म बॉलर, त्याच्यासमोर रायटी बॅट्समन ऑन साइडला चाललाय लखन आहे त्या ठिकाणी. 3 टप्प्यावरती बॉलला त्याने फील्ड केलं गेलं. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे धाव सिंगल आणि सिंगलने
आता इक्वेशन चेंज होत असताना 32 बनवायचे आहेत, म्हणजे धावा झाल्यात 18. लखन या टीमचा खरं तर अष्टपैलू खेळाडू. नेहमी त्याला डीपमध्ये तुम्ही फिल्डिंग करताना बघितलंय. सोबतीला कैलाश आणि लखन ह्याच जोडीला तुम्ही बघितलं संजय स्पोर्ट्स आवाजच्या माध्यमातून. अनेक चांगल्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. सध्या तरी तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अजूनही बनवायचे आहेत 32, बॉल शिल्लक आहेत 11. हे कंडिशन्सला, या कंडिशन्सला ना एखादा मोठा फटका या मॅच मधला चेंजेस हळवेल. फुल टॉस बॉल बॅटवरती नाहीये, मिस्टामिंग स्ट्रोक, परंतु वॅकंड एरिया आहे. टप्पा पडला समोर. कैलाश पाटील त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडवरती फेकी आणि इथनं पाहायला मिळतात धावा 2. फुल टॉस बॉल होता. ज्या क्षेत्रामध्ये बॉल पडला तो वॅकंड एरिया, कारण दूरवरती उभा होता कैलाश. डीपमध्ये लॉंग ऑफला सर्कलच्या काहीसा बाहेर चेंडू तुम्हाला लँड होताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती धावा पाहायला मिळतात 2. 50चं टार्गेट असताना आता प्रशांत बजागेची बॅट चालणं खूप महत्वाचं राहील, कारण या मॅचमध्ये टार्गेट समोर डोळ्यासमोर मोठं होतं. त्या डोळ्यासमोरच्या टार्गेटला आतापर्यंत क्रॉस करू शकले नाही संघ किरवली, पण तो ॲबिलिटी आहे की एखादा षटकार आला तर चेंज होईल समीकरण. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॅटच्या अगदी टो एंडवरती हा बॉल इथनं आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे सिंगल. आणि मॅच जेव्हा सुरू झाली ना तेव्हाच एका गोष्टीची चर्चा आपण केली होती की जर या 50 धावसंख्या रोखायच्या आहेत ना, तर किरवली संघाची जी बॅटिंग ऑर्डर आहे, बॅटिंगवरची जी धार आहे ना, त्या धारेला बोथट करावं लागेल, ते म्हणजे संजय स्पोर्ट्स सावादला. आणि आता तेच झालंय. लागोपाठचे येणारे डॉट बॉल, एकही मोठा फटका नाहीये, त्याच्यामुळे हा प्रेशर वाढत चाललाय. राहुल वगळता कोणत्याही खेळाडूच्या बॅटमधून तुम्हाला मोठा फटका पाहायला मिळाला नाही. त्याच कारणास्तव सध्या तरी सामना दूर जात असताना किरवलीच्या बाजूने. यावेळेला लांबून खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर बघितलं ऑनसाइडला बॉल खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथेही अनसक्सेसफुल. आपण असं म्हणत असतो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही अपयश होताना डोळ्यासमोर बघताना तेव्हा तुमच्या मनावरती एक दुःखाचं सावट असतं, एक दुःख लपलेला असतो, आणि कदाचित तोच दुःख आता बाहेर पडेल टीम किरवलीच्या बाजूने. तर धावा फक्त 21 आहेत, अजून 29ची गरज. 8 बॉल शिल्लक. ओ द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, आधी रिव्हर्स झाले. बॅटला बघितलं गेलं तर मूज केलं नाही लेफ्ट करत असताना, कारण कळालं गेलं ज्या ठिकाणी विनोद होता. विनोदलाही माहिती आहे की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण केलाय. बॉल सोडला, लेफ्ट केलं बॉलला, परंतु तो जी शफल जी लाईन आहे ना, त्याच्या अगोदरच्या लाईनच्या अगदी आतमधून तो चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव महेंद्र भवर सरांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नव्हता आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना 7 बॉल अजूनही 29ची गरज. एखादा मोठा फटका आला तरी शेवटच्या ओव्हरमध्ये हा प्रेशर वाढतच राहील संघ किरवलीवर. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, बॅटचं कनेक्शन झालंय. बॉल चालला डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. वेगाने अगदी गवताच्या गालिच्याला गुदगुल्या करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतोय चौकार आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्यात 25, म्हणजे येणारे अजूनही 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज. फक्त धावा खर्च केल्या 6 आणि महेशच्या षटकामध्ये चौकार वगळता त्यांनी मागच्या 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 4. त्याच्या विरोधात शेवटच्या बॉलवरती चौकार आला. त्याच्या ओव्हरमध्ये आल्या धावा एकंदरीत 8. आणि आता डेथ ओव्हरमध्ये आपण गोलंदाजाला बघणार आहात, जो गोलंदाज आहे यंगस्टर मोहित त्याचं नाव. आता त्याला रोखायच्या धावा 25. आणि जेव्हा आपण यंगस्टर असतो ना, तेव्हा एक अशी वेळ असते ज्या वेळेला तुम्ही प्युरिफाय करू शकता. भवर सरांचा इशारा की फाईट बॉल इतका चान्स अजूनही बनेल, कारण कधी कधी क्रिकेट मधल्या ना हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे असतात. आता मी तर म्हणेन टीम किरवलीकडे हाफ चान्स आहे, त्या चान्सला फुल
मध्ये कन्वर्ट करावे लागेल. तर दुसऱ्या बाजूला हाफ चान्स सध्या तरी आहे मोहितकडे, कारण तो यंगस्टर आहे आणि इथनं जर त्याची गोलंदाजी चालली तर नो डाऊट या संघामध्ये त्याची वर्णी ऍज अ बॉलर म्हणून लागू शकते. 6 चेंडू 24 गरज. यावेळेला लेग स्टंपवरती बॉल होता, ऑन साइडला लेग ग्लान्स करत असताना वेगाने टप्पा घेतल्यानंतर बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर आणि प्रशांतच्या बॅट मधला हा चौकार. संपलेला नाही, अजूनही 5 चेंडूंमध्ये 20 धावा बनवायचे आहेत. हा तर फक्त खर तर रिझल्ट बदलवणारा बॉल होता जिथे चौकार आलाय. इथनं अजून एक मोठा फटका आला तर नो डाऊट संघ सावादवरती सुद्धा दबाव पडेल, कारण क्रिकेटमध्ये अशा दबावामध्ये ना रती महारथींच्या पायाखालची जमीन सुद्धा हळत असते. त्याच्यामुळे इथनं अटॅकला झाली सुरुवात. काउंटर अटॅक सुरुवातीला झाला नाही, पण तो डेथ ओव्हर मध्ये माहिती आहे प्रशांतला की अभी नाही तो कभी नाही. अजून एक लेग स्टंपवरती बॉल, तोही चाललाय मागे, तोही जाईल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 2 चौकाराने पूर्णपणे या मॅचचा ऍटमॉस्फिअर चेंज झालाय. जिथं लक्ष होतं 25 वाईट बॉल, त्याच्यानंतर आला चौकार आणि आता पुन्हा एकदा चौकार येत असताना प्रशांतच्या बॅट मधून हा पा ऍक्शन रिप्ले. कनेक्शन तेवढंच चांगलं नव्हतं. मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट यंगस्टर वरती भरोसा दाखवलाय संघ नायकाने, परंतु त्याच्या विरोधात आलाय लागोपाठचा दुसरा चौकार. आता 4 मध्ये 16 बनवायचे आहेत, त्याच्यावरती दबाव असेल. एका बाजूला लखन जवळ आलाय, दुसऱ्या बाजूला कैलास सांगतोय की एक चेंडू चांगला टाकायचा आहे जेणेकरून या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पकड निर्माण करू शकू. परंतु या मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बजागे अजूनही आहे, ज्याने 7 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही 16 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक असताना 4 बॉल 16. येणारा बॉल सांगेल की या मॅच मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल. लेग स्टंप वरती बॉल होता, डाऊन दी लेग स्टंप. पुन्हा एकदा ही मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली आणि पंच सांगत असताना की हा व्हाईट बॉल. या अतिरिक्त धावा ना खर तर तुमच्यासाठी दुखी असतात, कारण तुम्हाला तो बॉल पुन्हा टाकावा लागतो. त्या बॉल नंतर रिझल्ट काय मिळेल याचा तुम्हाला भान नसतो आणि ऑलरेडी प्रेशर जेव्हा आपल्यावरती असतो ना तेव्हा एका वाईट बॉलने पुन्हा एकदा तो दबाव वाढत असतो. आणि आपण क्रिकेटमध्ये नेहमी असं बघितलंय की एका षटकाराने आणि चौकाराने जेवढा दबाव वाढत नाही ना तेवढा जास्त दबाव वाईट आणि नो बॉलने वाढत असतो. त्यामुळे आता हा दबाव कशा प्रकारे रिलीज होईल, कशा प्रकारे ऍब्झॉर्ब होईल, येणारा बॉल तुम्हाला सांगेल. अजूनही 15ची गरज. बॉल शिल्लक असताना 4 निर्णयाक्षरावरती या सामन्याने रंग बदलवलाय. प्रशांतसाठी हा बॉल खेळण्यासाठी जरूर गेल्या ऑन साइडला, पण तो एक चांगला बॉलची डिलिव्हरी, परंतु या ठिकाणी घोषित करत असताना नो बॉल. फिल्डर पोझिशन कदाचित चुकीची लावले. फिल्डर प्ले जी सेट केलेली आहे पोझिशन ती कदाचित चुकीची असावी, कारण आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी बघितलंय की एका बाजूला 5 फिल्डर कशा प्रकारे लावले जातात ते मग अंपायर्स तुम्हाला सांगत असतात, किंवा तुम्ही ऍज अ विकेट कीपर, ऍज अ टीम कॅप्टन तुम्ही नेहमी ते माइंड मध्ये ठेवायला हवे की ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट जे रूल्स आहेत ते रूल्स आपण फॉलो करूनच फील्ड प्लेस सजवली पाहिजे. त्याच्यामुळे कदाचित फील्ड प्लेस या ठिकाणी चुकीची होती. त्याच अनुमानाने पंचांनी घोषित केला नो बॉल. मी कौतुक करेन महेंद्र भवर सरांचं की ॲक्युरेटली त्यांची नजर होती की फील्ड प्लेस कशा पद्धतीने सजवली, कोणत्या बाजूला किती फिल्डर तैनात केले, कोणत्या बाजूला खरं तर फील्ड प्लेस चुकीची आहे, मग आपण तो डिसिजन देऊ शकतो. पंचांनी घोषित केला हा बॉल नो, म्हणजे येणारा बॉल असेल फ्री आणि स्ट्रायकिंग फ्रीडचा बॉल, यॉर्कर बॉल, चांगली डिलिव्हरी, ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट झाली, दुसरीची चान्स नसेल. कारण या सिच्युएशनला ना या पार्टनरशिपला टिकून ठेवली आहे. माहिती आहे विनोदला की आतापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये संयम ठेवलाय, पण तो संयमाच्या आता आक्रमकता आपल्या बॅटमधून दाखवायलाच हवी. इथं 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये बॉल समाप्त झाले. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणजे या 3 बॉल मध्ये अजूनही धावा जर आपण पाहिल्या तर बनवायच्यात या मॅच मध्ये 13 कोणाचे वाजतील, येणारे 3 बॉल तुम्हाला सांगून जातील. एवढ्याला ऑन साइडला खेळलाय, बॉल चालला डीप मध्ये, त्या ठिकाणी फिल्डर आहे, सिंगल झाली कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतील का? चान्स घेतली आहे. विनोद स्ट्राइक सोडली आहे. दुसऱ्या बाजूला प्रशांत बजागे धावतोय, स्ट्रायकिंग इन वरती फेकी केली आहे आणि आता पंचांचा डिसिजन आपल्याला थांबावा लागेल. नॉट आउट असा सॉफ्ट सिग्नल अंपायरचा. दॅट्स वाय इथनं मिळतील धावा 2 आणि आता समीकरण इथनं चेंज होत असताना 2 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 11. क्रिकेटमध्ये हरलेल्या संघांनाही जिंकताना तुम्ही पाहिलंय,
कालच्या दिवसातला तुम्ही समीकरण आठवा. कालच्या दिवसामध्ये कोणी विचार केला नव्हता की 4 धावा डिफेंड होतील. तो कारनामा केला. पाहिलं गेलं तर आपण जालना स्पोर्ट्स इताडे संघाला त्या ठिकाणी बघितलं, 4 धावा डिफेंड केल्या. या मॅच मध्ये जर 2 चेंडू 11 धावा बनल्या ना, तर आजच्या दिवसातल्या इतिहासाला आणि त्या पराक्रमाला कोणी विसरू शकत नाही, जो संघ सावरदेव किरवली बनवेल. पण तो दुसऱ्या बाजूला संजय स्पोर्ट्स संवादने असाच खरं तर विश्वास ठेवला नाही यंगस्टरवरती. त्याच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये काहीतरी स्किल्स आहेत, म्हणून त्याला शेवटच्या षटकासाठी प्रमोट केलाय. जरूर त्याच्याकडे 3 मिस्टेक झाल्या, परंतु त्या 3 मिस्टेकला सध्या तरी तो रिकव्हर करतोय आणि त्याच्यासमोर इक्वेशन आहे ते म्हणजे 2 चेंडू 11 धावा. एक लिगल डिलिव्हरी या मॅच मधलं सूत्र हलवेल. एवढ्या खुलवटापाचा बॉल समोर खेळलाय लखन, त्या ठिकाणी त्याच्या समोर चेंडू पडला, पण तो काय प्रेझेन्स ऑफ माइंड होता. त्यालाही माहिती आहे की बॉल जर बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला तर पुन्हा एकदा ऍडव्हान्टेज मिळेल. त्याच्यामुळे त्यांनी बॉडीला समोर ठेवलं, बॉलला स्टॉप केलं, तिथनं पाहायला मिळाली ती धाव 1 आणि आता इथनं इक्वेशन 1 चेंडू 10 धावेचं. एखादी लिगल डिलिव्हरी मॅच मध्ये खरं तर विजयास्पद तो विजय निर्माण करून देईल संघ संजय स्पोर्ट्स सावादला. तर एक अनलिगल डिलिव्हरी ज्याच्यावरती मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल, ती म्हणजेच टीम किरवलीच्या बाजूने. परंतु चांगला बॉल टाकलाय, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ज्या वेळेला ओव्हर द विकेटने बॉलिंग करत होता ना, त्यावेळेला यश कमी मिळालं, परंतु राऊंड द विकेटने चांगला बॉल हाताळलाय आतापर्यंत गोलंदाज मोहितनं. 1 चेंडू 10 धावा हे समीकरण सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती. 50 बनवायच्या, धावा बनल्यात 40. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती रिझल्ट काय असेल, पंच कोणत्या प्रकारची मुवमेंट करत नाही. दॅट्स वाय आपण बघितला तर हा लिगल बॉल डिलिव्हर करत असताना इथनं मॅच झाली फिनिश 10 धावसंख्येच्या फरकानं. इथनं परास्त होत असताना सावरीदेव किरवली आणि या मॅच मध्ये विजेतापद मिळवतोय तो म्हणजे संजय स्पोर्ट्स सावाद. टीम किरवली कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. टीम किरवली या सामन्यामध्ये आपण पाहिला तर संघर्ष होता, परंतु तो संघर्ष संपला. या ठिकाणून आपण बघतोय तो म्हणजे सावरीदेव किरवलीचा. चांगले खेळलात, पण तो